आपले भारतीय लोक खूपच भोळे असतात। जेव्हा त्यांना नुकसान होते तेव्हा त्यांना नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप होतो। असाच पश्चाताप आता अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना होत आहे। जेव्हा जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा आपल्या भारतीय लोकांना, तिथल्या राहणाऱ्या लोकांना वाटायचं की डोनाल्ड ट्रम्प हे झाल्यावर आपल्याला भारतीय लोकांना जास्त फायदा होईल, पण आता त्याचा काही उलटच होताना दिसत आहे। कारण अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे। मेक्सिको सारख्या शेजारी देशातील लोकांना अमेरिकेने विमानाने परत पाठवले होते। तिथे या विमानांना उतरवण्याची परवानगी देण्यात आली नव्हती। अखेर ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकन सरकारने या घुसखोरांना माघारी घेण्यास होकार दिला। अशाच प्रकारे आज 200 भारतीय घुसखोरांना घेऊन अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान भारताकडे येण्यासाठी निघाले आहे। अमेरिकेत हे लोक कोणत्याही कागदपत्राशिवाय राहत आहे। अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे। हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे। आज 205 भारतीयांना अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने घेऊन झेपावले आहे। ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घेतली आहे। रिपोर्टनुसार अमेरिकेचे C-17 हे विमान या अवैध लोकांना घेऊन निघाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना कळवले आहे। 18,000 पेक्षा जास्त भारतीय लोक अमेरिकेत अवैधरित्या राहत आहेत। या लोकांचा व्हिसा संपला आहे किंवा ते अवैधरित्या अमेरिकेत दाखल झाले आहे। टेक्सासमधील एल पासो आणि कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथून 5,000हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी उड्डाणे सुरू करण्यात आले। लष्करी विमानांद्वारे स्थलांतरितांना ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे पाठवण्यात आले आहे, असे पेंटागॉनने म्हटले आहे। भारताने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या बाबतीत अमेरिकन प्रशासनाला मदत करण्याची ऑफर दिली। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते की भारत या प्रकरणात अमेरिकेला मदत करण्यास तयार आहे। यानंतरचे हे पहिले उड्डाण आहे। खरंच खूप वाईट वाटतं आपल्या भारतीय लोकांसाठी। सरकारने यावर काहीतरी निर्णय लवकर घेतला पाहिजे। तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओ अशाच बघण्यासाठी।